चला गावातले सगळे पोस्टर खाली काढा आणि त्या जागी संपतराव, सिद्धू आणि भावना यांचं सहर्ष स्वागत म्हणून पोस्टर लावा. निघा. संपतराव गाडगे पाटलांचा दादा मला खरं खरं सांग, नेमकं काय घडलं? मुद्दाम केलंय कोणीतरी हे सगळं. हे ज्याने कोणी केलंय ना, त्या व्यक्तीचं मला फक्त नाव कळू दे. आई शपथ सांगतो, सोडणार नाही त्याला. अरे पण सिद्धू, ती बातमी खरी होती, झालेला ऍक्सिडेंट खरा होता आणि या सगळ्या याच्यामध्ये पायलट सोडून तिघांचाही मृत्यू झाला, तर एवढा योगायोग कसा काय? म्हणजे नेमकं खरं काय सिद्धू? नाही दादा, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. खरंच तसाच ऍक्सिडेंट झाला आणि त्यात मृत्यूही झाले. पण खरं तर त्या हेलिकॉप्टर पाशी मी, सिद्धिराज आणि काका आम्ही पोहोचूच नाही शकलो, कारण आमची गाडी रस्त्यातच बंद पडली. हो, मला सुद्धा असं वाटत होतं की तुम्ही सुरक्षित असाल. मी तसं सांगितलं पण सगळ्यांना, पण कोणी माझ्यावर विश्वासच ठेवला नाही. रेणुकाताई, मी काय म्हणतोय, आता हे तिघही सुखरूप परत आलेत ना. अहो संकट टळलंय ना, मग का हा विषय जाऊ दे ना. अहो इतक्या लोकांचं प्रेम, इतक्या लोकांच्या सदिच्छा या तिघांच्या पाठीशी होत्या म्हणून हे परत आले. अगदी खरंय रेणुकाताई, सगळ्यात आधी तिघांची दृष्ट काढा. मोठं अरिष्ट टळलं बघा. देवाचे लाख लाख आभार. मी काढणारच होते दृष्ट. ही ज्यांची पत्रिका आहे त्यांच्या सासऱ्यांच्या, म्हणजेच संपतरावांच्या जीवाला धोका आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? आम्ही जर हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचलो असतो तर आमचा जीव गेला असता. म्हणजे गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली असती. माझ्या जीवाला खरंच धोका आहे. काय वेड्यासारखं बोलताय पप्पा तुम्ही? तुमच्यासोबत मी आणि भावना होतो, आमचा होणारा बाळ होतो. आपण कोणीच वाचलो नसतो ना, मग कशी काय भविष्यवाणी खरी ठरली असती? सिद्धिराज, आता सगळेच खूप टेन्शन मध्ये. तुम्ही प्लीज शांत राहा. शांत राहायचे दिवस गेलेत भावना. हे ज्याने कोणी केलं ना, त्या व्यक्तीला उत्तर द्यावंच लागणार आहे. देवा, का एका मागोमाग एक माझ्या मुलांच्या आयुष्यात संकट आणतोस? आज जर माझ्या भावनाला काही झालं असतं ना, तर तुला कधीच माफ केलं नसतं. अन्न पाणी त्याग केला असता, प्राण सोडले असते तुझ्या पायाशी. हात जोडते देवा, माझ्या मुलांच्या आयुष्यातली संकट थांबव. त्यांच्या आयुष्यात जी वादळं घोंगावतात ती माझ्या पदरात टाक, पण माझ्या मुलांना सुखी ठेव, सुखी ठेव. वरद, ए वरद, चल बाहेर ये बघू. अरे बाबा आलेत तुझे तुला भेटायला, ये बाहेर ये. वादळ पदरात टाक म्हटल्याबरोबर दारावर वादळ आणलंस रे देवा. काय कुठे काय? हे बघ, मी तुला भेटायला आलो नाहीये, मी माझ्या मुलाला भेटायला आलोय. वरद कुठे आहे? वरद परत घरी नाही. घरी नाहीये? मग कुठे गेला? कुठे म्हणजे मित्रांना भेटायला गेलाय. का? का म्हणजे काय, दिवसभर घरात बसून बसून कंटाळा आला होता त्याला, म्हणून गेलाय मित्रांना भेटायला. हो, अगं मग माझ्याकडे पाठवायचं, मी भेटलो असतो त्याला. वडील आहे मी त्याचा. संतोष, ऐक ना, आज काय घडलंय ना याची तुला कल्पनाही नाहीये. नाही म्हणजे पटलं, पण जरा वाईट वाटलं. काय ना, एरवी भावना मला म्हणाली असते की सिद्धिराज तुम्ही जाऊ नका, मला गरज आहे तुमची. पण एकदाचं मूड झालं की मग काय, मग सगळं प्रेम डिवाइड होणार ना. मी आपला बिचारा वाट बघत बसेन की भावना आता माझ्याकडे बघेल, नंतर बघेल. पण भावना काय, भावना मॅडम
हो ना मॅडम, हेच म्हणणार की थांबा सिद्धिराज, अहो आनंदीचा होमवर्क करू दे, थांबा सिद्धिराज, अहो मुलाचा डायपर बदलू दे, थांबा सिद्धिराज, आनंदीचा डबा भरायचा आहे, थांबा सिद्धिराज, अहो मुलाचं आपलं आंघोळ घालायची मुलाला. मी आपला बिचारा एकटा. बास हा बास, उगाच आरोप करू नका माझ्यावर. माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होणार नाही, मनातलं पण आणि वागण्यातलं पण. चॅलेंज करतेस? म्हणजे कसं आहे ना, युजली लग्न झाल्यानंतर, स्पेशली मुलं बाळा वगैरे झाल्यानंतर बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम कमी होतं. तर आता बघूया आपण की तमाम बायकांना जे जमत नाही ते तुला जमतंय का? उगाच चॅलेंज करू नका मला. करणार. म्हणजे बघ, बाळ झाल्यानंतर सुद्धा आपली सकाळची जी कॉफी डेट असते ना, ती कमी होता कामा नये. मला तुला मिठी मारायला प्रचंड आवडतं, ते सुद्धा कमी होता कामा नये. आणि हो, मी तुझ्या मांडीत डोकं ठेवून झोपणार. मग त्यात आनंदी आणि आपल्या बाळाला कसं मॅनेज करायचं ते तुझं तू बघ. आता ना मला कळतच नाहीये, त्यावेळी बाळ नक्की कोण असणार आहे? म्हणजे हे बाळ का हे बाळ? खरंच भावना, आजचा हा दिवस, ही मोमेंट आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हे स्माईल मी कधीच विसरू शकत नाही. आय लव्ह यू. काय? अहो, असं म्हणतात 4-5व्या महिन्यापासून ना बाळाला सगळं ऐकायला यायला लागतं, त्याला सगळं कळतं. त्याच्यासमोर हे असं बोलणार? झालं परत चाल. नाही हो, मी तुमची गंमत करत होते. मला आवडतं तुम्हाला त्रास द्यायला. तर माहितीच आहे मला. आय लव्ह यू. काय? आय लव्ह यू. वा 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 वा, काय गाडी पाटलांच्या लाडक्या सुनबाई, एकदम मस्त तयारी चालली ग सुनबाई. हो, झालीच आहे.